समान नागरी कायदा विधेयक हे सादर झालेलं आहे। पुष्कर सिंह धामी यांनी हे विधेयक सादर केलंय। उत्तराखंड विधानसभेमध्ये हे विधेयक सादर केलं गेलंय। याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, उत्तराखंडकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं आणि आता हे विधेयक सादर केलं गेलंय। उत्तराखंडच्या विधानसभेचा आता दुसरा दिवस आहे आणि आज एक अत्यंत महत्त्वाचं विधेयक म्हणजे समान नागरिक संहिता या संदर्भातलं विधेयक त्यांनी विधानसभेत सादर केलं आहे। यावेळी प्रचंड गदारोळ झाला। विरोधकांनी या संदर्भात अनेक घोषणा देखील केल्या आणि या सगळ्या गदारोळामध्ये हे विधेयक सादर करण्यात आले। आज दुपारी 2 वाजता या विधेयकावरती चर्चा होणार आहे। पण दरम्यानच्या काळात अनेक विरोधी पक्षांनी या संदर्भात विरोधी वक्तव्य द्यायला सुरू केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी स्थायी समितीने साधारणतः 3 ते 4 महिने या विधेयकावरती विस्ताराने चर्चा घडवून आणली आणि स्थायी समितीने हिरवा कंदील दिल्यानंतर हे विधेयक जे आहे हे उत्तराखंडच्या विधानसभेमध्ये आज सादर करण्यात आलेलं आहे। आणि मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी स्पष्ट केलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे विधेयक पारित करू आणि देशातलं हे पहिलं राज्य असेल जे समान नागरी कायद्यावरती जो समान नागरी कायदा हा देशात लागू करणारं पहिलं राज्य असा दावा पुष्कर सिंह धामी यांनी केलेला आहे। स्टुडिओ अगदी प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर तपशिलासाठी। आणि या विधेयकाबाबतच एक प्रतिक्रिया आलेली आहे। सपाचे खासदार एस.टी. हसन यांची पाहूयात। कुरान की हिदायत के मुताबिक है तो हमें कोई एतराज़ नहीं, लेकिन अगर कोई ऐसी बातें हैं जो हमें कुरान ने हिदायत दी हैं हम उसे फॉलो करते हैं और आज़ाद हिंदुस्तान में 76 साल से कर भी रहे हैं। किसी को कहीं कोई परेशानी नहीं है। तमाम दुनिया के मुसलमान उन हिदायत को फॉलो करते हैं जो कुरान ने हमें दी, जो हम उसे लास्ट वर्ड मानते हैं, अल्लाह के हिदायत मानते हैं। तो अगर उसके खिलाफ कोई बात नहीं तो हमें क्या एतराज़ है। ये तर्क दिया जा रहा है जो पर्सनल लॉज है उसमें कई तरह की कमियां हैं, महिलाओं को समान अधिकार नहीं है और इस कानून के बाद सबको समान अधिकार मिलेगा, किसी धर्म के हो, महिलाएं हो या पुरुष हो। देखिए, हम अपनी पैतृक संपत्ति में 1450 साल से बेटियों का हिस्सा देते हैं। कितना देते हैं वो अलग बात है, उसकी भी अलग लॉजिक्स है। वही हमें कुरान ने बताया भी गया है। आणि या सगळ्या घडामोडींसह या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेक नंतर अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।